अमेरिकेत आल्यापासून बर्फात एकदा तरी मस्त स्नोमॅन बनवायचा ही माझी खूप दिवसांची इच्छा होती, पण काही ना काही कारणामुळे दरवेळेला ते राहूनच गेलं. आता काय पुढच्या 2 ते 3 आठवड्यात बर्फ पडायचा बंद होणार आहे. थंडी असेलच, पण स्प्रिंगची हळूहळू एंट्री होणार आहे. कालच मस्त स्नोफॉल झाला. सगळं बॅकयार्ड पूर्णपणे व्हाईट ब्लँकेट सारखं दिसतंय. ते बघून मला वाटलं की बस आता नाही तर कधीच नाही. म्हणूनच आज नवीन घराच्या बॅकयार्ड मध्ये आपल्या आयुष्यातील पहिला स्नोमॅन बनवायचा प्रयत्न करूयात. पण तो स्नोमॅन कसा झाला हे बघण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तिथं स्नोमॅन बनवणं चाललंय. वा वा वा, कठड्यावरती. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. इतका सुंदर स्नो पडलाय ना आज बाहेर, आणि सुट्टीचा पण दिवस आहे. तर म्हणलं की इतका छान बर्फ पडलाय तर आपण स्नोमॅन बनवूयात. विंटरमध्ये इकडे फेमस काय तर लहान मुलं आणि मोठे माणसं पण स्नोमॅन बनवतात. आणि ऍक्च्युली तो बनतो कधी तर बर्फाची तेवढी लेअरिंग लागते. आणि आज बराच बर्फ पडलेला आहे. सो चला आपण ट्राय करूयात. मी पण पहिल्यांदाच ट्राय करणार आहे स्नोमॅन बनवायला. कसं होतंय काय होतंय बघूयात. हे बघा, ही जी चेअर आहे यावरती खूप बर्फ साचलाय, असं गादी झाल्यासारखं वाटतंय ते स्नोची. तर आता स्नोमॅन बनवण्याची पद्धत दाखवते मी तुम्हाला की कसा बनवतात. सर्वात आधी एक कसा गोळा हातात घ्यायचा. गोळा हातात घेतला ना की तो रोल करायचा. मैं तो थक गई भाई साहब. स्नो एंजल बना, झोप चुपचाप पण चल चुपचाप घरात. काय घाण केली या बर्फाचे गोळेच होत नाहीये. खूप वेळापासून ट्राय केल्यावर लक्षात आलं की हा स्नोमॅन वाला स्नोच नाहीये. म्हणजे स्नोमॅन बनवण्यासाठी जसं बर्फ आणि टेक्स्चर लागतं ते या बर्फात नाहीच आहे. आयडियली स्नोमॅन त्याच बर्फाचं बनतं ज्यात थोडंसं मॉइश्चर असतं, म्हणजेच 0 ते -2 टेम्परेचर असलेल्या बर्फात. आणि आत्ताचं टेम्परेचर -8 असल्यामुळे बर्फ खूपच ड्राय झालाय, ज्यामुळे त्याचा गोळा काही फॉर्म होत नाहीये. पण ठीक आहे, आता हे काम जर हातात घेतलंय तर ते कसं का होईना संपूनच राहणार आहे मी. फेल्ड अटेम्प्ट होता स्नोमॅन बनवण्याचा. वाटतंय थोडं सोपं नाहीये. आता सुमेट ट्राय करते, बघू त्याला जमतंय का. बापरे, तितकं अजून फोडलं मी केलेलं. चला, एक डोम तरी तयार झाला. छान, गुड. बनवलेला अजूनही शिल्लक आपला हा, अजून त्याला असे 2-3 बॉल एकत्र चिटकवले पाहिजेत, म्हणजे तो सेकंड बॉल तयार होईल, मधली बॉडी त्याची. आता फायनली मी याचं तोंड तयार केलंय. खूपच विचित्र बर्फ आहे हा, त्यामुळे गोळेच होत नाहीत बर्फाचे. मुलगी दिसते ती. तर मंडळी, हा होता माझा फेल्ड अटेम्प्ट स्नोमॅन बनवण्याचा. कसा वाटतोय माझा स्नोमॅन? तर हा कठडा बघा, ह्याच्यावरती एवढी लेअर साचली बर्फाची. आणि इकडे स्नोमॅन बनवलाय हा छोटा. आणि इकडे आपल्या चेअर्स, ह्याच्यावर लेअर बघा केवढी साचली बर्फाची. गादी असल्यासारखं वाटतंय बर्फाची. तुझं काय चाललंय रे? मला मारणारच का बर्फ? तिथं स्नोमॅन बनवणं चाललंय. वा वा वा,
कठड्यावरती. ए फुटेल फुटेल ते. बर्फामुळे स्नोमॅन तर नाही झाला, पण मी उद्या परत एकदा ट्राय करेन स्नोमॅन करायला. कारण आज संध्याकाळी आमच्याकडे फ्रेंड्स येणार आहेत, सो मी छान काहीतरी कुक करायचं ठरवलंय. बाहेर बर्फ चालू आहे, सो आम्ही आज ठरवलं की मस्त फ्रेंड्सला घरी बोलवून गप्पा टप्पा आणि बोर्ड गेम नाईट करूयात. मला रेसिपी दाखवायला वेळ नाही मिळाला. मी केलंय कढाई पनीर. हे आहे कढाई पनीर मी केलंय. आणि हा आहे मटर पुलाव, आपला साधा मटार पुलाव असतो तसं. आणि माझी बेस्ट म्हणजे सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे डेझर्ट. आणि ही आहे ही ब्राउनी, चॉकलेट फज ब्राउनी. आता याला मी थोड्या वेळ गार होऊ देते आणि थोड्या वेळाने कट करेन. आणि त्यानंतर मी त्यावर व्हिप्ड क्रीम घालून सर्व करेन लोकांना. आणि आता मी एक सिम्पल ॲव्होकॅडो डिप करतेय. सो ही मस्त पनीर कढाई आहे. हा आहे मटार पुलाव. हे गुआकामोले डिप केलं याच्याबरोबर. फ्रेंच फ्राईज केलेत त्याच्याबरोबर, गार्लिक नान, लच्छा प्याज आणि लिंबू आणि केचप. येस दॅट्स इट. सो आता जेवण झालं आणि आम्ही पहिला गेम खेळणार आहोत कमेलियन नावाचा. सबके एक एक कार्ड में दूंगा. जिसके पास कमेलियन आया हुआ है तो उसको ऑब्वियसली पता है कि उसके पास ये नंबर्स नहीं है. अब हम लोग समझिए ग्लू है. सो सुमित गेमचे रूल समजवता कमेलियनचे. अगर ये कार्ड देखोगे, हाँ सॉरी, हाँ दोनों 4-4 ये 4 और 4. ग्रीन वाला ओके, तेरा 4 और 4 आहे. आता तुम्ही विचार करत असाल की इतके मोठे लोक आणि बोर्ड गेम्स खेळतात. मलाही आधी असंच वाटायचं, पण हे साधे लहान मुलांचे गेम्स नाहीयेत. इथे जे बोर्ड गेम्स असतात ना, ते ऍक्च्युली अडल्ट साठी डिझाईन केलेले असतात, ज्यामध्ये स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, थिंकिंग सगळं लागतं. काही गेम्स मध्ये तर इतकं प्लॅनिंग करावं लागतं की चेस सारखं फील येतो. आणि कधी कधी टीम वर्क सुद्धा लागतो, कधी दुसऱ्याची स्ट्रॅटेजी गेस करावी लागते. आणि विंटरमध्ये तर बाहेर खूप थंडी असल्यामुळे इथे लोक घरी असे बोर्ड गेम्स तासन तास खेळतात. आणि एकदा खेळायला सुरुवात केली ना की खूप ऍडिक्टिव्ह सुद्धा वाटतं. आता ऑनेस्टली सांगायचं तर मला पण खूप आवडायला लागले बोर्ड गेम्स. ये देखो कैमिलियन, कैमिलियन देखो, कैमिलियन, ये देखो कैमिलियन, कैमिलियन की वाइफ, ये कैमिलियन के दोस्त, ये कैमिलियन के और दोस्त, ये कैमिलियन के और दोस्त. यानंतर पुढचा गेम आम्ही खेळतोय सिक्वेन्स. आणि सुमेध समजवतोय त्याचे रूल्स सगळ्यांना. माझा फेवरेट गेम आहे हा. आम्ही ब्राउनीज खाणार आहोत. अरे मुझे आई कांट वेट टू ईट इट. मुझे ना बहुत पसंद है ब्राउनी ना, लिटरली. आपण याच्यावर व्हिप्ड क्रीम किसको नहीं चाहिए. उसने हाथ पहले खड़ा कर दिया. उसने गूगली डाल दी, नहीं चाहिए. किसी को नहीं चाहिए, सबको चाहिए. मुझे नहीं चाहिए. अच्छा. ये ज्यादा स्वीट होता है ना. अरे नहीं होता, 0 कैलोरीज होता है. वही तो. नहीं वो शुगर. That's a lie. What to do? I have become कैमिलियन twice. 1 added sugar. 0 ग्राम एडेड शुगर. Less than 0 ग्राम. लेस देन 0. और यू आर लेकिन तुम खाओगे तो तुम्हारी शुगर निकल जाएगी सिस्टम से. चलो भाई इसको भी यार बनाओ स्ट्रेटजी क्या करना. Okay, we need to Bhakti, girls are in team. गर्ल्स वर्सेस बॉयज आहे का? ठीक आहे. मम्मी नहीं मांगेगी. आम्ही 2-3 गेम्स खेळले आणि आता हे लोक घरी चाललेत. तर काही अशा प्रकारे आम्ही आमचा वीकेंडवर कुठला तरी दिवस घालवतो विंटरमध्ये. गेम नेट झाल्यावर सगळे घरी गेले आणि अजून एक सरप्राईज मिळालं. रात्री परत एकदा स्नो पडला. मग काय, परत एकदा स्नोमॅन ट्राय करायला बाहेर पडले घराच्या सकाळी सकाळी. आणि यावेळेस सोसायटी मधल्या थोड्याशा वेगळ्या जागी गेले.
आता स्नोमॅन बनेल की नाही मला परत डाऊट येतोय, कारण बर्फ थोडा भुसभुशीतच वाटतोय. पण ऍटलिस्ट यावेळेस शेप तरी फॉर्म होताना दिसतोय, कारण थोडंसं सॉफ्ट आहे स्नो आणि टेम्परेचर पण कमी आहे. अराउंड -1 डिग्री सेल्सिअस वगैरे आता आहे. चला, खूप छान वाटतंय. फायनली स्नोमॅन तयार झाला. पहिला स्नोमॅन बनवला आयुष्यातला. आय नो हा काय खूप परफेक्ट नाहीये, पण कालपेक्षा तर नक्कीच बेटर आहे आणि छान गुटगुटीत झालाय. मीट बर्फिंदर इनामदार देशपांडे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला हा कोझी विंटर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही कधी स्नोमॅन बनवलाय का? बनवला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील यापुढे हेही सांगा. भेटूयात पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत राहा. बाय बाय.